नदीचा हा नजारा पाहून मी चक्क हैराण झालो. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहीतच आहे, आपली दररोजची ड्युटी नांगर सोडा आणि लोटावेटर जोडा. लोटावेटर का जोडायचं होतं? कारण की झाडामध्ये आपल्याला लोटावेटर फिरवायचं होतं. शेतामध्ये आणून लोटावेटरच्या साकळ्या कसून घेतल्या आणि आडव्या पट्ट्या पण मारल्या होत्या. आता म्हणलं उभ्या मारावं, कारण की साईडचा झाडाचा कचरा सगळ्यात निघून जाईल. झाडाचा तर कचरा निघून जाते, पण आपलं ट्रॅक्टर इतकं भरलं होतं ना, ते पण धुवून घ्यावं म्हणलं होतं. त्या धुलड्यातून तर लोटावेटर करून आलो होतो. आता जायचं होतं गावाकडे, कारण की गावाजवळ होतं एक रान. आता त्याच्यामध्ये धुलडा होता की नाही आता ते पण पाहूता. गावातून येऊन लोटावेटर लगेच चालू केलं आणि ते म्हणलेलं गोष्ट पण खरी झाली, कारण की ते अंगावर धुलडा पण जास्त बसू लागला. आता ते होणार तर होतं, म्हणलं एवढं आता उरकून लगेच गावाकडे जाऊ द्या म्हणलं. इथलं पण लोटावेटर करणं झालं होतं. आता निघालो गावाकडे, कारण की म्हणलं आता ट्रॅक्टर पण आपला आखाड्यावर नेऊन धुवू द्या, कारण की ट्रॅक्टर पण भरलं होतं आणि मी पण भरलो होतं. म्हणलं आता आखाड्यावर तो पोहोचलो होतो, म्हणलं ट्रॅक्टर धुवायचं राहू द्या, आधी आरसा बसू द्या, कारण की आरशाच्या बिना ट्रॅक्टर आपलं चांगलं वाटणी गेलं. त्याच्यामुळे आरसा पण बसून घेतला होता. आरसा तर बसून घेतला होता, लगेच म्हणलं लाईट पण बसून घेऊ द्या, कारण की संध्याकाळी नांगरायला अवघड होऊ लागलं त्याच्या, आणि लाईट पण बसीनं झाला होता. निघालो गावाकडे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून जा.